हा चंद्रसेना म्हणते. बरोबर राईट, त्यांचं उत्तर बरोबर, कारण ते रामायण वाचतो. चंद्रसेना, चंद्रसेना कोण आहे? कोणाच बायको? आहे रावण महे रावणाचे. ऐकायला ना माहिती नसलं पण ऐकून घ्या. दुसऱ्या कोणी कीर्तनकारांना विचारलं तर सांगा यावं. चंद्रसेना ही पतिव्रता आहे रावण महे रावणाची बायको. ऐका, पण आहे रावण मही रावण युद्धामध्ये प्रभू रामचंद्राला सुद्धा आटोक्यात येत नव्हते. मग का मरत नाहीत? देवानं विचार केला मरायनच का? मारुतीला विचारलं, मारुतीला हे का मरत नाहीत? मारुतीला म्हणले आपल्याला माहिती. देव म्हटले अरे मारुती तुला बुद्धिमत्ता वरिष्ठ. मारुतीला म्हणले देवा काय मिळाला लागला, कस काय मारा? एक पण म्हटला हे मारुतीला हे तुमच्या पोरालाच विचारा. कोणाला विचारा? पोराला विचारा. तुम्ही म्हणता होता मारुतीराचा पोरगा कुठून आला? मारुतीराय कशी ब्रह्मचारी. मारुतीराचा मुलगा कस काय? मारुतीरायला मुलगा बी मारुतीरायला बायको बी. लोक मध्ये मला काय गांजा बिजा वाढला काय? ऐका, लंका कोणी पेटवली? एका गावात मी असं बोललो ना, सांग कोणा लंका तेवढं आपण नाही बाबा. लंका कोणी पेटवली? मारुतीरायने. मारुतीरायने लंका पेटवली शेपटीने. शेपटीला मारुतीरायचे शेपटी विजवा कुठे गेले? पराहो समुद्रात. मग ज्यावेळेस शेपटी विजवण्यासाठी समुद्रात गेले त्यावेळेस मारुतीरायाचा एक घामाचा थेंब पडला आणि तो थेंब एका मगरीने गिळला आणि त्या घामाच्या थेंबापासून त्या मगरीला एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे मकरध्वज. ते रामायणामध्ये आल्या. काय नाव त्याचं? मकरध्वज. मग एक जण म्हणला वनारातलाच म्हणला मारुतीला तुझ्या पोरालाच विचारा. मग मारुतीला पोराकडे गेले. म्हणजे सांग म्हणले आय रावण मय रावण का मरत नाही? मकरध्वज म्हणला मला बी माहित नाही, मम्मीला विचारा. आता मारुतीला बायको कोणती? मगर झाली ना. तिच्याकडे गेले म्हणले आहे रावण मय रावण का मरत नाही? का त्याचे गमक काय काय त्यांच्याकडे? मगर म्हटली हे मला बी माहित नाही, हे का मरत नाही हे त्यांची बायकोच सांगेल. कोणाची? आहे रावण मय रावणाची. कोण? चंद्रसेना. आता मारुतीराय म्हणले कोणती अशी बायको की स्वतःच्या नावाचं मरण सांगत? इथं दावळ्यात तरी आहे का खाली? कोण अशी पतिव्रता आहे की माऊली सांगा आपल्या मालकाचं मरण आहे? पण ती मगर म्हटली चंद्रसेना सांगेल म्हटली. मारुतीराय म्हणले कसं काय? म्हणजे एका अटीवर, तिला जर तुम्ही प्रभू रामचंद्राची भेट घालून देत असाल तर ती निश्चित मरण सांगेल. मारुतीराय म्हणले मग ते काम आपण करतो. म्हणजे पण हे तुला कसं काय माहिती? ती मगर म्हटली ज्यावेळेस आहे रावण मय रावणाने प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला चोरून नेलं कुठं? पाताळात. आणि त्यावेळेस चंद्रसेनेने जगाच्या मालकाला पाहिलं. भगवंताचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर तिच्या मनामध्ये इच्छा प्रकट झाली असा पती मला मिळाला पाहिजे कोणत्या ना कोणत्या जन्मात, प्रभू रामचंद्रासारखा. ही माझी मनोमन इच्छा आहे. चंद्र ती मगर म्हणती त्यावेळेस मी चंद्रसेनेची दासी म्हणून मी तिथं काम करीत होते आणि चंद्रसेनेने मला ही सर्व गोष्ट सांगितली होती की मला जर प्रभू रामचंद्र जर पती म्हणून मिळाले तर. मारुतीरायला म्हटलं तुम्ही जर तिची ती इच्छा पूर्ण करत असाल तर ती मरण सांगेल. मारुतीराय गेले महाराष्ट्राच्या दारामध्ये. मारुतीराय गेले पण त्याला सावधतेनेच गेले. म्हणजे कसं ही पतिव्रत आहे. पतिव्रते ताकद कशी? तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मला मारुतीरायासारखा संन्यासी सुद्धा घाबरत गेला पतिव्रतेच्या दारामध्ये. गेले मारुतीराय गेले आणि हात जोडले. मग चंद्रसेने तुझ्या मालकाचं मरण सांग. आणि चंद्रसेना म्हणते कोण आहे तुम्ही? राम भक्त आहे, हनुमंतराय. काय कारण आहे मरण विचारत? म्हणे तुझे मालक राक्षस सांगून प्रभू रामचंद्राला त्रास देतात, मरत नाहीत ते. एवढं युद्ध सुरू आहे का मरत नाहीत? चंद्रसेना म्हणते का मरत नाही मला माहिती. काय सांगण्याचं कारण काय? मारुतीराय म्हणले तू जर मरण सांगितलं तर मी तुझं काम करीन. चंद्रसेनाच्या लक्षात आलं. म्हणजे काय काम करते? तू म्हणशील ते ठीक आहे म्हटले. एका अटीवर सांगते. म्हणजे काय? हर्ष बोले चंद्रसेना म्हणे ऐक पवन नंदना कांत व्हावा रघुनंदन म्हणून सांगते पती मरण. मला जर प्रभू रामचंद्र पती म्हणून मिळत असतील तर मी मरण सांगायला तयार. मारुतीराय म्हणले त्याची काहीच काळजी करू नको. दिला म्हणजे शब्द. आता संन्यासाला सोयरीक जवळच्या भानगडीत पडायला पाहिजे होता का? संन्यासाला लुगड्याच भाव काय विचारायचे?
मारुतीला म्हणले दिला शब्द म्हणजे आपला शब्द म्हणले मिळून तुला पती म्हणून प्रभू रामचंद्र. मग चंद्रसेना म्हणजे ऐका म्हणे मी सांगते का मरत नाही. पाताळातून भुंगी अमृत आणतात आणि माझ्या मालकाचे जेवढे रक्ताचे थेंब आहेत तेवढ्या रक्ताच्या थेंब अमृताचे थेंब शिंपडले की तेवढे आई रावण मही रावण तयार होते. रक्तबिंदू पडता जाण आही रावण जन्मावे. तुम्ही त्या आधी भुंगे मारा पाताळातून अमृत यायचं बंद होईल आणि मग मरतील ते. मारुतीराय गेले. आता मारुतीरायला हाना मारायचं म्हणलं शेपटीला जी साई आज्ञा दिली मारा सपा सगळे भुंगे मारले मला. फक्त एक भुंगा राहिला तो शरण आला मारुतीरायच्या पायापाशी आला. मारुतीरायला मला जीवदान द्या. मारुतीराय म्हणले जीवदान देतो पण एका अटीवर मी म्हणेल त्यावेळेस तो हजर झाला पाहिजे. तर म्हणलं कधी आता जीवदान दिलं तुमचाच दास झालं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस माझी आठवण करतो त्यावेळेस मी हजर होईल. मारुतीराय म्हणले ठीक आहे हे आपल्याला पुन्हा कामाला येणार आहे. चंद्रसेनाने सांगितलं तू सगळी तयारी करून ठेव. जर थोडा जरी अपशकून झाला तरी जगाचा मालक उभ्या पावली निघून जाईल. चंद्रसेना म्हणजे ती तुम्ही काळजी करू नका महाराज. इकडं अमृत आणायचं बंद झालं. आई रावण मही रावण मेले आणि प्रभू रामचंद्र निघाले. मारुतीराय प्रभू रामचंद्राला सांगितलं प्रभू इकडे नाही म्हणजे इकडे चला. प्रभू म्हणजे कुठं म्हणजे त्या बाईला शब्द दिला. आता प्रभू रामचंद्र म्हणतात अरे त्या बाईला माझा तुला माहित ना काय एक बाणी एक वचनी एक पत्नी. मारुतीराय म्हणजे ते सगळं माहिती तुम्ही काय काळजी करू नका. ती सगळी तयारी मी केली पुढे काय करायचं. कारण चंद्रसेना सांगितलं होतं अपशकून झाल्यास प्रभू थांबणार नाही. आणि मारुतीराय ते काम केलं. ते भोंग्याला आठवण केली त्याला मध्ये वागा ये इकडं आणि ते पलन काय कर. भोंग्याचं काय काम असते कोरापुरी. मग बांध करणारा भोंगा काय लाकूड करणारा काय. कोरापुरी कोणाचं काम आहे भोंग्यात. तुमच्या घरात काय भोंगे असेल काय तर वा ते दोन चार असतेच गाव का भोंगे काय काम त्याचं कोरायचं नाही काष्टाचा गुमान गोवी भ्रमर सुमन. महाराज त्या भुंग्याने महाराज सगळं तो पलून आतमधून कोरला. कसा कोरला. जर एखाद्या भरणीमध्ये बदाम ठेवावा आणि एखाद्या मुंगीमध्ये असते महाराज त्या बदामात कसे शिरते तिलाच माहित नाही. सगळा बदाम कोकरून टाकी ती महाराज तिथं टरफला राहते. तसा ते केला महाराज. प्रभू आले. आल्याच्या नंतर महाराज स्पर्श झाला त्या पलंगाला. पलंग जागेवर महाराज तोरबळ मोडला आणि प्रभू रामचंद्र निघाले. मारुतीराय त्याच्या मागत निघाले. निघाल्यानंतर महाराज प्रभू निघाले पुढे पण मारुतीराय निघाले. चंद्रसेने धरली शिकून मारुतीराय हो म्हणजे कुठं. मारुतीराय म्हणजे चाललो तुला सांगितलं अपशकून झाला. ते म्हणजे ते झालं खरं पण माझ्या पती मेला ना आता माझे मालक गेले आता माझं काय. महाराज चंद्रसेना एवढी राग आला तिला. चंद्रसेना म्हणजे कपट कळले चंद्रसेनेची. कपट्या रामदूत आहेस म्हणे तू. तुझं कार्य साधण्यासाठी तो माझ्या पतीचा घात केला. माझं काय. चंद्रसेना म्हणजे ध्यानात ठेव म्हणजे मारुती मी तुला शाप देते. शाप देते म्हणले की महाराज जगाच्या मालकानं ऐकलं. प्रभू रामचंद्र मागे फिरले. चंद्रसेने थांब म्हणले. मारुतीरायला शाप देऊ नको. चंद्रसेना म्हणजे माझा मालक गेलाय. प्रभू म्हणते मारुतीरायांचे सगळं कारस्थान केले ते कोणामुळे केले माझ्यामुळे केले. त्याची काही चूक नाही. काय तुझी इच्छा आहे सांग. प्रभूने विचारलं. बघा चंद्रसेना म्हणती मारुतीरायला मी सांगितलं होतं की मला माझ्या जर घरी प्रभू रामचंद्र आले तर मी माझ्या मालकाचं मरण सांगेन. मला जर प्रभू रामचंद्र पती म्हणून मिळत असतील तर मी मालकाचं मरण सांगेन. सांगितलं माझं काय. प्रभू म्हणजे ऐक तुझी तेवढीच इच्छा आहे ना. आता या जन्मात तर शक्य नाही. या जन्मात तू भजन साधना करत राहा. तुझा हा हे अवतार संपल्यानंतर हा जन्म संपल्याच्या नंतर पुढच्या जन्मामध्ये मी ज्यावेळेस कृष्ण अवतारात येईल द्वापार युगामध्ये त्यावेळेस मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकार करीन. मला हीच चंद्रसेना पुढच्या कृष्ण अवतारामध्ये कोण झाली सत्यभामा झाली. नाथ महाराज म्हणले मारुतीरायामुळे चंद्रसेनेला भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्राचं दर्शन तर झालं पण कृष्ण अवतारामध्ये सुद्धा चंद्रसेनेला महाराज पती म्हणून भगवान परमात्मा मिळाले. यादव कुळी द्वापरांत श्रीकृष्ण रूपे श्री रघुनाथ तुझला वरील निश्चितार्थ हे वचन सत्यदान तेथे राजा सत्राजित त्याचे उदरी तू जनित सत्यभामा होशी सत्य तुझ मी तेथे वरील. ज्यावेळेस मला चंद्रसेनेला सत्यभामेच्या रूपामध्ये भगवान परमात्मा पती म्हणून मिळाले मला तर सत्य चंद्रसेनेनं त्या चंद्रसेनेच्या जन्मातच प्रभू मारुतीरायाचे उपकार मानले. कारण या मारुतीरायामुळे म्हणजे मला जगाचा मालक प्राप्त झाला. एक ओवी खर्च केली चंद्रसेनेने.
माझा सद्गुरु वायू कुमार तेने भेटविला श्री रघुवीर त्याचा नवर नवे उपकार दासी किंकर मी त्याची. आणि त्याच ठिकाणी भ्रमर एक आला मला मारुतरायाच्या पायापाशी. मारुतरायाला म्हणतो मारुतराय आपल्या मालकाची भेट घालून द्या, आपली त्याची ओळख घालून द्या. म्हणतो गावात जर आमदार आले, गावातले कार्यकर्ते असते आणि एखादा साधा माणूस असतो, ते म्हणतो हो साहेब तेवढे आपले आमदार साहेबांनी आपल्या घरात काय ओळख घालून द्या, एखादा सेल्फी घेऊ द्या त्यांच्यासोबत. तसं मला तो भुंगा म्हटला प्रभू रामचंद्राची माझी भेट घालून द्या, माझी त्यांची ओळख घालून द्या. मारुतरायाने ओळखच काय, तुला आलिंगन द्यायला होतं. मला त्या भ्रमराला मारुतरायाने घेतलं. हो हनुमान येऊन श्रीरामापाशी भ्रमर भेटविला श्रीरामाशी श्रीरामे देवनी आलिंगनाशी मधुकाराशी गौरविले. म्हणजे प्रभू रामचंद्राने त्या भ्रमराला सुद्धा आलिंगन दिलं. एवढंच नाही, आणि तो भ्रमर काय म्हणतो, भ्रमर म्हणे पवनात्मजा तुझा उद्धार केला माझा, मग भेटविला श्रीराम राजा झालो तुझा उपकारी. तुकोबाराय म्हणतात जगाच्या मालकाची जर भेट होत असेल तर मध्यस्थी संत आहे. संत दर्शनी हा लाभ म्हणजे कोणता, भगवान परमात्म्याचा लाभ. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा लाभ दुसरीकडे नाही, हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम विडोबा.